सो हॅलो एव्हरीवन, आज मी बनवत आहे हवा केक, जो यूट्यूब वरती जर तुम्ही बघा तर खूप असा व्हायरल झालेला आहे। सो त्यासाठी मी इथे घेतलेला आहे ओरिओ बिस्किट्स। ओरिओ बिस्किट्स इथे 17 to 18 ओरिओ बिस्किट्स आहेत। सो हे मी मिक्सर मध्ये याला असं बारीक करून घेणार आहे। आणि या साईडला मी इथे ठेवलेला आहे जो आपला ओरिओचा केक आपण बनवणार आहे, त्यासाठी खाली मीठ टाकलेलं आहे आणि ही वरती जाळी ठेवलेली आहे। सो इथे मी ओरिओ बिस्किट्सला असं बारीक करून घेतलं आहे। सो आता यामध्ये मी मिक्स करून घेत आहे दूध। सो यामध्ये जसं मला लागेल तसं मी थोडं थोडं दूध मिक्स करून घेते। सो याची जी कन्सिस्टन्सी आहे ती मी तुम्हाला सांगते की कशी झाली पाहिजे। इथे मी घेतलेला आहे एक टोप आणि त्याला मी हे असं लावून घेत आहे बटर, आणि इथे मी पूर्ण असं मिक्स करून घेतलेला आहे ओरिओ। सो ही अशी कन्सिस्टन्सी याची हवी आहे, तुम्ही बघू शकाल। सो आता या टोपामध्ये मी ह्याला शिफ्ट करत आहे। इथे दुसऱ्या साईडला मी कढई ठेवली आहे तापायला, त्यामध्ये मी बटर ॲड करते आणि इथे आपण रेडी करूयात आपला कुनाफा। ऑब्वियसली हा जो केक आहे हवा केक, यामध्ये कुनाफाचा एक लेयर आहे। सो बटर ठेवलेला आहे, बटरमध्ये मी ॲड करत आहे सेवया। सो ह्याला एक असं थोडंसं खरपूस असं भाजून घेऊया। सेवया भाजल्यानंतर त्यामध्ये मी ॲड केलं पिस्ताचिओ स्प्रेड। पिस्ताचिओ स्प्रेड हा माझ्याकडे ऑलरेडी रेडी होता, घरी बनवलेला पिस्ताचिओ स्प्रेड आहे। सो ते मी ॲड केला आहे आणि याला चांगला मिक्स करून घेतलेला आहे। सो आपला कुनाफा हा रेडी आहे। सो या कुनाफामध्ये तुम्ही अजून सेवया ॲड करू शकता, पण माझ्याकडे आता घरामध्ये एवढेच सेवया अवेलेबल होती, त्यामुळे मी एवढेच ॲड करते। तुम्ही यामध्ये अजून ॲड करू शकता जर तुम्हाला याचा लेयर अजून थिक हवा असेल तर। सो हे इथे रेडी आहे आणि इकडे मी घेतलेलं आहे चॉकलेटमध्ये मी व्हाईट चॉकलेट अँड डार्क चॉकलेट असं दोन्हीही घेतलेलं आहे। सो ह्याला मी मेल्ट करून घेते आणि याचं मी बनवत आहे चॉकलेट गनाश। आता आपण चेक करूया आपला केक हा रेडी आहे का। सो तुम्ही बघाल केक हा ऑलमोस्ट रेडी वाटतोय, पण हा अगदी रेडी आहे की नाही आपण हे टूथपिक आहे, टूथपिकने आपण चेक करूयात। सो हा पूर्ण असा रेडी आहे आपला केक। सो आता गॅस बंद करते। एक टोटल 22 मिनिटं ठेवलेला आहे मी याला। सो इथे मी चॉकलेट मेल्ट करण्यासाठी ठेवलेला आहे। तुम्ही बघाल व्हाईट चॉकलेट आणि डार्क चॉकलेट मिक्स आहे। सो इथे मी मेल्ट करते। सो यामध्ये मी ॲड करणार आहे दूध, बिकॉज तुम्ही बघाल माझ्याकडे आता क्रीम अवेलेबल नाही आहे। सो दूध टाकते मी। दूध टाकल्यावरतीही तुमचं गनाश सेमच बनतं, फक्त एवढं आहे की दूध टाकल्यावरती गनाशे सो जो तुमचा केक बनेल तो जास्त दिवस नाही राहत। सो मला हा एक क्वांटिटी छोटी आहे, त्यामुळे हा केक लगेच संपणार आहे सो एका दिवसामध्ये। सो एका दिवसासाठी दूध हे गनाशमध्ये ॲड करू शकता। सो यामध्ये मी ॲड केलेलं आहे थोडंसं दूध। तर तुम्ही बघू शकाल इथे हे अशा पद्धतीने गनाश रेडी आहे। याला मी सेपरेट करत आहे। तुम्ही बघाल तर खूप स्पंजी आहे हा केक। हा इझिली सेपरेट झालेला आहे ह्या टोपापासून केक। हा एकदम कमी बिस्किट्स आहे, सो असं स्पंजी असं तुम्ही हात पण लावू शकता, स्पंजी असा केक झालेला आहे रेडी। सो यामध्ये आता मी ॲड करत आहे, सो यामध्ये मी ॲड करणार आहे शुगर सिरप। शुगर सिरप हे फक्त म्हणतात ना ते आतमधून पूर्ण थोडा लिक्विड असा फॉर्ममध्ये। तर शुगर सिरपसाठी मी फक्त इथे पाणी आणि शुगर ॲड केलेली आहे। सो तो मी इथे ॲड करून घेते। सो इथे मी शुगर सिरप ॲड करून घेतलेला आहे। सो यानंतर आपण ॲड करूया यामध्ये आपला
आपण जो बनवलेला आहे हा कुनाफा, सो कुनाफाचा लेयर मी यामध्ये ॲड करून घेते. पहिल्यांदा ह्या टोपामध्ये होता केक, सो टोपामधून काढून मी यामध्ये काढला आहे बिकॉज इझिली नंतर आपल्याला काढायला होईल. त्यामुळे आता याच्यामध्ये मी ॲड करत आहे हे आपण जे बनवलं आहे चॉकलेट गनाश. सो चॉकलेट गनाश पूर्ण यामध्ये मी ॲड करत आहे. ह्याला पूर्ण असं मी स्प्रेड करून घेत आहे. सो अशा पद्धतीने हा हवा केक रेडी आहे. ह्याला मी करणार आहे कट. सो तुम्ही बघू शकता ह्याचा जो लेयर आहे हा पूर्ण स्पंजचा लेयर आहे. त्यानंतर आपला कुनाफा आहे आणि चॉकलेट. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे लेयर आलेले आहे. सो अशा पद्धतीने हे लेयर आहेत. सो नाइस केक. सो या केकला तुम्ही डेकोरेट वगैरे पण करू शकता, पण मी जास्त काही तामझाम न करता एक सिंपल असा केक बनवलेला. हवा केकची रेसिपी ॲक्च्युली जर बघाल तर वेगळी आहे, पण ही माझ्या पद्धतीने मी बनवली आहे. आपण टेस्ट करून बघूया. वाव, सिरियसली माझ्यासोबत विवांश पण टेस्ट करेल. विवांश टेस्ट इट, कसा आहे? सो गाईज, ज्यांनी पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.